ऑल इंडिया सैनिक स्कूलची डेट वाढलेली आहे. फॉर्म भरण्याची डेट वाढलेली आहे. तो 30 ऑक्टोबर ही डेट होती. आता डेट वाढून 9 नोव्हेंबर झालेले आहे. तो 9 नोव्हेंबर 5 वाजेपर्यंत आपण हा फॉर्म भरू शकता. आणि जे काही पेमेंट करायचं आहे म्हणजे फॉर्म सबमिट झाल्यानंतर जे आपण फायनल पेमेंट करतो त्याची पण डेट 31 ऑक्टोबर होती, ती 10 नोव्हेंबर पर्यंत वाढलेली. तर ही फार आनंदाची गोष्ट आहे की ज्यांनी फॉर्म भरलेले नव्हते. ओके, तर त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे. अजून आणि सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट मला आपल्याला सांगायची की ज्या ज्या पालकांकडे डॉक्युमेंट नव्हते आणि कागदपत्र नसल्यामुळं की बऱ्याच जणांचं ओबीसीचं नव्हतं, बऱ्याच जणांनी मग जे काही डॉक्युमेंट्स असतील तसे भरलेले आहेत, तर त्यांना सुद्धा डॉक्युमेंट डेली लाईव्ह क्लासेस आपले चालू असतात. आज आपले 9:30-10 वाजता क्लास संपल्यानंतर ज्यावेळेस हा अपडेट माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे, तो तुमच्यापर्यंत हा अपडेट लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी आपण हा लगेच व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करून पोस्ट केला. करेक्ट करता येणार आहे. तर कोणकोणते डॉक्युमेंट करेक्ट करायचे आहेत किंवा काही जणांची माहिती चुकलेली आहे, नावं चुकलेली आहेत, कोणत्याही प्रकारचं मीडियम चुकलेले आहे. तर अशा पद्धतीचे जे काही चुका झालेल्या आहेत आणि जे डॉक्युमेंट आपण आपल्याला अपडेट करायचे आहेत न्यू आले, कारण आपल्याला ती डोमासाईल काढायला वगैरे वेळ लागतोय. तर असं ह्या सगळ्या गोष्टींचा अपडेट आलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक महत्वाचं, ऑल इंडिया सैनिक स्कूलची परीक्षा दिनांक पण जाहीर झालेले आहे. तर 18 जानेवारी 2026 रविवारी ही परीक्षा असणार आहे. ओके, तो अशा प्रकारे जो आपल्याला फॉर्म करेक्ट करायचा आहे म्हणजे आता लक्षात घ्या, फॉर्म आता आपण भरू शकतो येणाऱ्या 9 नोव्हेंबर पर्यंत आणि म्हणजे 10 नोव्हेंबर पर्यंत पेमेंट वगैरे डन करून. त्यानंतर ना लक्षात घ्या, फॉर्म करेक्शन डेट जी आहे ती 12 ते 14, तो 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान आपण फॉर्म करेक्ट करू शकता. आता फॉर्म करेक्ट करताना आपण कोणकोणत्या गोष्टीला करेक्ट करू शकतो लक्षात घ्या, त्यामध्ये फादर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॅटेगरी, सब कॅटेगरी, क्लास, कोणत्या क्लाससाठी आपण अप्लाय केले, मीडियम, फोटोग्राफ, सिग्नेचर, कॅटेगरी सर्टिफिकेट, डेट सर्टिफिकेट, स्टुडंट सर्टिफिकेट आणि जे काय आपण एक्झामिनेशन सिटी निवडलेले आहे सेंटर, ह्या सर्व गोष्टी आपण चेंज करू शकतो. आता आपण चेंज काय करू शकत नाही, फक्त विद्यार्थ्याचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि ऍड्रेस या गोष्टी फक्त चेंज करू शकत नाही. असं ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे, कारण बऱ्याच पालकांच्या अडचणी होत्या, सगळ्यांचे मेसेज फोन मला येत होते आणि ही रील्स आपली आणि जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झालेला होता. आणि त्या माध्यमातून ही महत्वाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी की ज्यांनी चुकीचे फॉर्म भरले होते म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड केली होती मिळत नसल्यामुळं, तर त्यांना सगळ्यांना ह्या गोष्टी चेंज करता येणार आणि व्यवस्थित फॉर्म भरता येणार आहे येणाऱ्या 10 नोव्हेंबर पर्यंत. आणि सैनिक स्कूलची 18 जानेवारी 2026 ला ही परीक्षा असणार आहे. या संदर्भात सर्व अपडेट आपल्या या MSK सर या युट्यूब चॅनलवरती येणार आहेत. ह्या ऑल इंडिया सैनिक स्कूलची आपले हे अपडेटच नाही तर डेली लाईव्ह क्लासेस पण आपल्या युट्यूबला चालू असतात. आपल्या लाईव्ह सेक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. MSK क्लास ऍप मध्ये आपल्याला दिसते डेली लाईव्ह क्लासेसचा जो कोर्स आहे तो सगळ्या ऍप मधून आपल्याला याच्यामध्ये लाईव्ह येता येतं. सर्व जे काही आपले संडे सॅटर्डे मॉक टेस्ट असतात, डेली लाईव्ह क्लासेस असतात, प्रत्येक टॉपिकचा PDF सगळे नोट्स ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 399 रुपयाची प्राइस आहे. डेली लाईव्ह क्लास आपल्याला याच्यामधून पण जॉईन करता येतो आणि आपले झूम लाईव्ह क्लासेस जे प्रीमियम लाईव्ह क्लासेस ज्यामध्ये पर्सनल टच विद्यार्थ्यांना दिला जातो तेही चालू आहे. पण आता वेळ कमी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक अगोदर तयारी केलेली आहे त्यांच्यासाठी मात्र ही बॅच फायदेशीर आहे. यासाठी जो नंबर दिलेला आहे या नंबरवरती आपण मेसेज करा अगोदर. त्याचबरोबर हे सर्व जी माहिती आहे सैनिक स्कूलचा फॉर्म आपल्याला स्टेप बाय स्टेप कसा भरायचा याचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी दिलेला आहे. तर या व्हिडिओ मधून आपल्याला या ठिकाणी डिटेल फॉर्म कसा भरायचा ही पण माहिती मिळणार आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा. आणि ऑल इंडिया सैनिक स्कूल नवोदय विद्यालय सर्व स्पर्धा परीक्षेची आपली तयारी चालू आहे. यासाठी आपले MSK क्लास ऍप ह्याची लिंक पण खाली दिलेली आहे आणि काही अडचण असेल तर व्हॉट्सअपला आपण मेसेज करू शकता. भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या अपडेटमध्ये.